नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, त्यामध्ये दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जातो की सर, फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी जमा होणार, आणि याविषयी आपण या अगोदर सुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट दिलेले आहेत. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट द्यायची आहे. ती अपडेट अशी आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जो निधी उपलब्ध केला जातो, तो निधी राष्ट्रीयकृत बँकेमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया या सामाजिक न्याय विशेष विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जे बँक अकाउंट खोललं जाते, त्या बँक अकाउंटमध्ये काल ट्रान्सफर झालेले आहेत, वर्ग झालेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय असा होतो किंवा निष्कर्ष असा निघतोय की संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जो काही निधी लागतो, हा निधी या ठिकाणी पूर्णपणे मंजूर होऊन संबंधित योजनेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर सुद्धा झालेला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा, आणि ही माहिती अधिकृतपणे आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारची फसवाफसवी नाहीये. राहिला दुसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा की सामाजिक न्याय विशेष विभागाचे जे डीबीटी पोर्टल आहे, त्या डीबीटी पोर्टलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बऱ्यापैकी लाभार्थ्यांच्या नोंदणी एंट्री झालेल्या आहेत. खूप थोड्या प्रमाणामध्ये एंट्र्या बाकी आहेत, त्या सकाळी होऊन जातील आणि मग निधी वितरणाचा जो मार्ग आहे हा पूर्णपणे मोकळा होईल. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस निधी वितरण सुरू होईल त्यावेळेस आम्ही आपल्या चॅनलवरती महत्त्वपूर्ण अपडेट देणार. काळजी करायचं कारण नाही आहे. तुमचा प्रश्न मी समजू शकतोय, सर पैसे खात्यामध्ये आले तर खऱ्या अर्थाने सर्व काही गोक्य आहे असं समजायला काहीच हरकत नाही आहे. पण मित्रांनो, निधीचा जी कमतरता होती ती पूर्णपणे आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं ती पूर्ण झालेली आहे. आणि डीबीटी पोर्टलवरती नोंदणी ज्या असतात, एंट्री ज्या असतात, त्यासुद्धा अंतिम म्हणजे बऱ्यापैकी झालेल्या आहेत. त्यामुळे निधी वितरणासाठी दोन महत्त्वाचे मुद्दे असतात, तो म्हणजे निधी आणि एक डीबीटी. या दोन्ही गोष्टी क्लिअर असल्या कारणाने हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित होण्याचा जो मार्ग आहे हा पूर्णपणे मोकळा आहे. पण आता प्रशासन आणि शासन निधी कधी वितरित करणार याविषयी कधी कळणार, ज्यावेळेस खऱ्या अर्थाने पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतील. ज्यावेळेस पैसे वितरण सुरू होईल किंवा खात्यामध्ये येण्यास सुरुवात होईल त्यावेळेस पहिले अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाणार. म्हणून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना ही व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.